राहता तालुक्यात गेल्या 21 वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध, तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध। IFB कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध। तर आजच भेट द्या। आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता, मोबाईल नंबर 9762752222 9142 240 240। काल रात्रीपासून शिर्डीला अक्षरशः पावसाने झोडपून काढले। जो आमचा ओढ्यालगतचा जेवढा परिसर आहे, म्हणजे जो कणकुरी रोड पासून पूर्णपणे जो ओढा येतो तो आता लक्ष्मीनगर पर्यंत आहे, त्या सर्व लक्ष्मीनगर परिसरामध्ये आज आपण पाहताय तर चारही बाजूनी पाण्याने वेळका घातलेला आहे। इथल्या पूर्ण लक्ष्मीनगरच्या ओढ्याच्या लगतचे जेवढे लोक आहेत, जेवढे नागरिक आहेत, त्यांचे अतोनात हाल या ठिकाणी चालू आहेत। दुःख या ठिकाणी असं वाटतं की सातत्यानं प्रशासनाकडून आम्ही सांगत असतो की या ओढा रुंदीकरण करण्याचं काम करण्यात यावं, परंतु कुठेतरी दिरंगाई करण्यात येते। परंतु एक गोष्टीचं हे देखील बरं वाटतं की नामदार राधाकृष्ण विखे साहेब आणि डॉक्टर सुजाता विखे पाटील यांनी कालपासून सातत्यानं या परिस्थितीवर त्यांनी लक्ष ठेवलेलं आहे। काल रात्री 1-1:30 वाजेपासून दादांनी सांगितल्यापासून JCBचं काम चालू आहे शिंगवा उरी परिसरात, त्याच्यामुळे कुठेतरी पाण्याचा ओघ हा थांबलाय। परंतु जर हा पाऊस सातत्यानं 2 दिवस चालू राहिला तर निश्चितच शिर्डीमध्ये अतिशय गंभीर परिस्थिती येईल। आणि ही परिस्थिती ओळखून आमचे मुख्याधिकारी दिघे साहेब असतील किंवा कार्यकारी अधिकारी गाळीकर साहेब असतील, त्यांनी देखील पर्यायी व्यवस्था या लोकांची स्थलांतराबाबत केलेली आहे। त्याच्यामुळं प्रशासन देखील अलर्ट मोडवर आहे, नागरिकांना देखील सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम चालू आहे। आणि आमच्यासारखे कार्यकर्ते देखील आज रस्त्यावर उतरून सर्व प्रकारचे काम करत आहेत। कारण शिर्डी आहे, शिर्डीमध्ये या ठिकाणी येणारे दूर येणारे भाविक देखील आहेत, त्यांना देखील अडचण येऊ नयेत। काल रात्रीपासून आम्ही अनेक भाविकांना देखील स्थलांतरित केलेलं आहे, कारण 1000 रूमच्या मागच्या साईडला देखील खूप पाणी साचलेलं आहे। काल राज्य शासनाने जसं सांगण्यावरून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट दिलेला होता। त्या संध्याकाळी 5 नंतर मुसळधार पाऊस हा शिर्डी शहरामध्ये त्यातल्या लक्ष्मीनगर वसाहतीमध्ये पडायला चालू झाला। त्याच्यानंतर हळूहळू रुंदवन बंधारा भरून ते पाणी पुढे वड्याला सोडण्यात आले व ते हळूहळू लक्ष्मीनगर वसाहतीमध्ये पाणी शिरायला चालू झालं। मागचं पार्श्वभूमी बघता ते रात्री 100% लक्ष्मीनगरमध्ये पाणी शिरणार या हेतूनीच लक्ष्मीनगरचे जवळपास 14-15 कुटुंब वड्या नजीकचे हे आज मी काल रात्री हे हॉटेलला स्थलांतरित केले। ह्या कुटुंबाची पूर्ण व्यवस्था केली, राहण्याची, लाईटची, त्यांच्या मोबाईल चार्जिंगची, जेवणाची, सकाळच्या नाश्ता पाकिटापासून ते दुपारच्या जेवणापर्यंत या सगळ्या कुटुंबांची एक पूर्णपणे अशी ही व्यवस्था करण्यात आली। व ही व्यवस्था ह्याच वर्षी पाऊस आला म्हणून असं काही नाही। 2004 साली ज्यावेळेस लक्ष्मीनगरला पूर आला होता त्या क्षणी आपण ह्या हॉटेल उघडे करून दिले होते। 2022ला देखील तेच केलं होतं आणि आज 2024ला पण आपण लक्ष्मीनगर वसाहतीला हे हॉटेल उघडे करून देतो। ह्या ठिकाणी काल रात्रीच शिर्डीनगर परिषदेचे मुख्य अधिकारी दिघे साहेब यांनी भेट दिली। तातडीने त्यांनी JCBची व्यवस्था करून या ठिकाणी जे वड्याला जो कचरा जाळी अडकलेली होती त्यांनी ती काढण्यात आली। तसेच दिघे साहेब स्वतः साई संगम ब्रिज पासून तर लक्ष्मीनगरच्या वड्यापर्यंत चालत या ठिकाणी पाहणी करत आले व त्यांनी स्वतःहून या स्वखर्चाने आज दुपारी काही ठिकाणी JCBचा जो आपण JCBचा काही भाग वड्याच्या नजीक जात नाही तर त्यांनी एक असा मोठा चैनीचा JCB बोलावला आहे मोठा नगरपालिकेमार्फत। या जवळपास 13-14 कुटुंबाची या ठिकाणी स्थलांतरित केलेले आहे। आजही पावसाचा रेड अलर्ट सांगितलेला आहे। आजही हे कुटुंब इथं राहतील व उद्या सुखरूप आपल्या घरी जातील। हो, आमच्या घरांमध्ये पाणी घुसलेलं आहे, मग आमची व्यवस्था करा। आम्ही काय गरीब आहे, आम्ही हातावरचे आहे, मोलमजूर करून खातोय आम्ही। आमच्या घरांमध्ये आमचे बिछाना, भांडे कुंडे, पोरं सोरं सगळ्या मागच्या दारांनी पाणी घुसलेलं आहे। आमची व्यवस्था करा, काहीतरी आमची मदत करावा, आमचं हे सांगणं आहे। आम्ही मंडई पॅलेसला थांबलेलो आहे, आमची तिथे व्यवस्था केलेली आहे। आता भरपूर लोकांच्या घरांमध्ये पाणी घुसलेलं आहे, आम्ही मंडई पॅलेसला आमची इकडे व्यवस्था केलेली आहे, आम्ही इथं आलेलो आहे। मी लक्ष्मीनगर मध्ये राहते, आमच्या घरात फुल पाणी झालं। आम्ही कालच्या धरून पाण्यातच बसले दुपारपासून, आम्हाला खायला नाही, प्यायला नाही, चहा नाही। प्रत्येक वर्षी घरात पाणी जातं तर भाऊ आम्हाला त्यांच्या रूमवर बोलवतात, तेच जागा द्यायच्या आम्हाला, आम्हाला जागा सुद्धा नाही।
आम्हाला कुठंतरी निवाऱ्याला न्यायचं, निवाऱ्याला बसवायचं. गावगाव एवढ्या सेवा चालू आहे, लोकांच्या एवढ्या व्यवस्था चालू आहे आणि आमचं लक्ष्मीनगरला काहीच नाही. दरवर्षी आमच्या आले कपडे जात्या, खाय प्यायचं अन्नधान्य जातं, सगळं जातं पाण्यामध्ये. हे आमची काही दक्षच घेते नाही इथले. पाणी आलं तेवढं पुरते येत्या 5 मिनिटं पाहत्या आणि निघून जात्या. पुन्हा काही आमची हेच नाही करते काळजी. आमच्या घरानं पाणी गेलं, आम्ही प्रत्येक भाऊच्या हॉटेलवर येऊन थांबलोय. घरानं गच पाणी भरलं, जेवायची व्यवस्था नाही, कपडे लत्ते ओले झाले, कशाचं सारा नाही आम्हाला. कुपन नाही, कापण नाही, आमच्या घराची सोय नाही, काय नाही. काय करायचं आम्ही? 30 वर्ष झाले आम्ही बाबाच्या दरबारात आलो, ते बाबाची अजून पिशी सुद्धा ही केलं नाही. इमानदारीनं आम्हाला राहायला सुद्धा जागा नाही. आता सध्या आमची इतकी मजबुरी तर परकस भाऊन आम्हाला दरवर्षी राहायला जागा द्या, ते आम्हाला ते ना सारा दिलं, दुसरं कोण नाही दिलं. लक्ष्मीनगरला आहे ना पाणी शिरलं आणि आम्ही रात्री पाण्यामध्ये असताना दादा आमच्याकडे पळत आले आणि आम्हाला रूममध्ये त्यांनी जागा दिली आणि रूम दिला आणि सगळ्यांना घेऊन बसले. ते रात्रभर पाण्यात ते फार खूप त्यांनी त्रास घेतला आमच्यासाठी आणि पाणी ते एवढ्या पाण्यामधून आमचे लेकरं बाळं घेऊन ते रूममध्ये घेऊन आले इकडे. आमचे असे भरपूर कुटुंब आहे, पूर्ण गल्ली आमची पाण्यामध्ये आहे. रात्रभर आम्हाला जेवण पण नाही, चहा पण नाही. सकाळपासून आमचे लेकरं अक्षरशः रडू राहिले जेवणासाठी आणि आमचे खूप हाल झालेले आहे. भरपूर पाणी आमच्या लक्ष्मीनगरमध्ये असं घरात उभं राहणं सुद्धा जागा नाही. कपडे लत्ते सगळं ओलं झालेलं आहे घरात आणि आम्ही रात्रीपासून इकडं हॉटेलवर इथं थांबलोय येऊन. दादांनी आम्हाला खूप त्यांनी आम्हाला साथ दिली आणि आम्हाला ना लेकरा बाळांना घेऊन इकडं त्यांच्या हॉटेलवर इथं आणून इथं आम्हाला त्यांनी व्यवस्था केली आमची. पाणी आलं सर लक्ष्मीनगरला तर पाणी घरात. आता इथं आलो आम्ही, दादाने आम्हाला रूम दिला. प्रदीप दादा सहकार्य केलं, त्यांचा उपकार आहे, आभार. पाणी आलं? कधी पाणी रातपासून आलं पाणी. आता इथं दादाच्या रूम. राहता शहरात कोजागिरी पौर्णिमेनिमित्त अस्थमा शिबिराचं आयोजन दिनांक 6 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 12 ते 6 या वेळेत. शिबिरात येण्याआधी नोंदणी बंधनकारक. शिबिरात देण्यात येणारी औषधी अत्यंत अल्प दरात. पुढील 10 दिवसांसाठी 200 रुपये आकारले जातील. लहान मुलांच्या छातीच्या आजारावर विशेष औषधं उपलब्ध. या शिबिरात जुनाट सर्दी, बालदमा, नाकांचे हाड वाढणं, अस्थमा, टीबी झालेले रुग्ण, सारख्या शिंका येणं, ॲलर्जीची सर्दी, धूम्रपानामुळे होणारा दमा या सर्व आजारांवर औषध देण्यात येईल. नाव नोंदणीसाठी संपर्क डॉक्टर कुलकर्णी आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक, लोकरुची नगर, नगर मनमाड रोड, राहता. मोबाईल क्रमांक 9097 070 797 82 37 17 93 03.